दीपेश यांना मी इन्व्हाइट करू. दीपेश प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. सुंदर आकर्षक अशी क्रिस्टल ट्रॉफी आज आपल्याला पाहायला मिळते. सद्गुरू रियालिटी चे प्रोप्रायटर धनंजयजी पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही DKM ट्रॉफीसाठी त्यांचं योगदान आम्ही धनंजय दादांचं मनापासून आभार व्यक्त करू. आणि दीपेश यांना मी इन्व्हाइट करतो. दीपेश प्लीज कम. दीपेश आज मुख्य अतिथी म्हणून आम्हाला लाभलेत देवप्पाजी लवटे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पुरस्कृत करावी. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहतील. टॉस आपण करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही देवप्पाजी लवटे साहेबांचा जसं मात्र आपण बक्षीस देऊ त्यानंतर आपण त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो. आम्ही हा सन्मान पुरस्कृत करण्यासाठी आपण या फ्रेममध्ये आमचे सर्वच ज्येष्ठ आमचे श्रेष्ठ आमची प्रतिष्ठित सर्व मंडळी या फ्रेममध्ये आपण पाहताय. दीपेश साठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ विथ द बॅट विथ द बॉल अँड ही इज अ वायटल कॉन्ट्रीब्युटर फॉर टीम पार्लेवाडी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स दीपेश. आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालं. यानंतर आम्ही देवप्पाजी लवटे साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. आम्ही अमित दादा गाडगे आणि आशिष दादा गाडगे यांना विनंती करू की आपण आपल्या संयुक्त हस्ते देवप्पाजी लवटे साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा. हा सन्मान स्वीकारतील. आपण सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. वी ऑल आर वॉचिंग DKM ट्रॉफी 2025. नवीन सीझन, नवीन पर्व, नवीन पर्वाची नवी पहाट आणि पहाटेचं सत्र सुरू असताना आपण दुपारच्या सत्रामध्ये प्राचारण करतो आणि दुपारच्या सत्रामध्ये पाहुण्यांची विशेष उपस्थिती. युवा चषक 2025 1 लाखाचा मानाचा करंडक. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनजी लवटे दादांचे पिताश्री देवप्पाजी लवटे साहेबांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. थँक्यू सो मच दादा, आपण आलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. यानंतर दिलीपजी यादव यांचा आपण विशेष सन्मान करूया. एका बाजूला मॅच सुरू असताना स्प्लिट स्क्रीनचा वापर आपण करतोय कारण सूरज पै स्वतः कम्प्युटर वापरत स्वतः या यूट्यूब वाहिनीचे मालक आहेत. आज दुबई, कतार, शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ज्यांना लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केलं. यादव साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. विठ्ठल रुक्मिणीची एक प्रतिमा खरं तर देऊन आपण हा विशेष सन्मान करतोय. धन्यवाद, तुम्ही सर्व आलात. आणि श्रीराम प्रभूंची प्रतिमा सुद्धा आपण पुरस्कृत केली आहे. पाहुण्यांना आपण देवदेवतांच्या खरं तर प्रतिमा पुरस्कृत करून हा विशेष सन्मान करतोय. त्यानंतर हनुमंत साहेबांचा आपण विशेष सन्मान करू. हनुमानजी भुरंगले साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. तिकडे खेळाडूला इजा झाले की त्याला चेक करा. पाणी घेऊन जा आणि त्याला खाली बसवा. खाली थोडं खाली बसवा. पाहुण्यांचा सन्मान आपण नुकताच केला. जाऊया आपण थेट कंपाऊंडकडे. ऐकूया या स्पर्धेसोबत पुन्हा छान नव्यानं नव्या स्पर्धेमध्ये नव्या पर्वामध्ये अगदी नवा दमखम अगदी नवीन ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. हर्षदजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकतो, अनुभवतोय. त्यांना आज आणि उद्या 2 दिवस आपण या स्पर्धेसोबत पाहणार आहोत, ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत. त्यांच्याकडे असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा एक वेगळा अनुभव आणि प्रत्येक एका चेंडूगणिक खरं तर घडत असलेल्या त्याच घडामोडींना खरे पाहता त्यांच्या वेगवेगळ्या शब्दांमध्ये शब्दरूप ते नेहमीच देत असतात. त्यांचा आपण मराठीचा गोड आणि समृद्ध आवाज ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऐकत राहा, पाहत राहा. श्री करंजे पायटेवाडी DKM ट्रॉफी 2025. थँक्यू. चला, तो खेळाडू जो इंजर्ड झाला त्या जागी नवीन प्लेअर पाठवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. विनंती आहे. 12वा खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये प्लीज, कारण वेळ सामना थांबता कामा नये. तो खेळाडू त्या ठिकाणी मात्र थोडासा बाहेर या प्लीज. सडेकोन टीम, आपल्याला विनंती आहे की तो खेळाडू बाहेर जाईल आणि 12वा खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये. 13वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण.
दोन्ही टीम श्री रामप्रसन्न धामणदेवी आणि जय हनुमान मालगुर तामसडे टीम आपापले आय डी कार्ड्स आणलेत. आय डी कार्ड्स घ्या. प्रत्येक खेळाडूचा आय डी कार्ड स्वतःकडे ठेवा. प्रत्येकाने वैयक्तिक येऊन स्कॅन करा. बॉल ऑन साइडला येतोय गॅप मध्ये बरोबर काव कॉर्नरच्या वरून बॉलला फ्लाय करत पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू पाठवला आतमध्ये. इथे देखील पहा बॉल हवेमध्ये खेळलेत. फिल्डर आहेत डाऊन द बॉल. विकेट मिळाली आहे. सफलता आली ती टीम सडेकोंड साठी. कांगोरीगड युवा 11 सडेकोंड टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये जय हनुमान क्रिकेट संघ उंबळीच्या विरुद्ध. चला तामसडे टीम तुमचे देखील प्लेयर्स आय डी कार्ड घेऊन बोलवा इथं स्टेजवर. कॅप्टन स्वतः मात्र बाद झालाय. रोशनीतून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. टीमचा कॅप्टन नंबर 3 ला बॅटिंग साठी आला जरूर परंतु आता स्वतःचा कंट्रोल हरवून बसलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली 13 झाल्या. 13 ऑन द बोर्ड. जखमी झालेला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय परंतु अपेक्षा आहे जास्त लागलेलं नसावं. बॉलिंग मार्क वरती बॉलर आतापर्यंत पाहायला मिळाला सचिन आणि सेकंड ओव्हर मध्ये आता आपण बॉलर पाहणार आहोत संदेश सालेकर. संदेश सालेकर तयार आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर द विकेट. पहिला बॉल ओव्हर पिच. ड्राईव्ह करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. पहिला बॉल आलाय डॉट. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा संदेश सालेकर. पहिला बॉल आलाय डॉट. सेकंड बॉल इथे मात्र सुरुवात होते. इथे बॉल सोडून दिला. लेफ्ट केला. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा वाईड आहे. इथे देखील बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. पुन्हा बॉल अडवण्यामध्ये आले अपयश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. बॅटच्या साह्याने आलेला हा चौकार आहे. सुपर बॉलची या ठिकाणी मात्र होणार आहे ही घोषणा. येस सुपर बॉल. थर्ड बॉल आणि सुपर बॉलची कमाल आम्ही तुम्हाला सांगतो. जर या बॉलवरती धाव आली तर एका धावेच्या 2 धावा मिळतील. 4च्या 8 मिळतील आणि 6च्या 12 मिळतील. परंतु जर विकेट आली तर 3 धावा मायनस होतील. डॉट बॉल आला तर 2 धावा मायनस होतील. या संपूर्ण स्कोर कार्ड मधून टीमची टोटल झाली 18. जर डॉट बॉल आला तर 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेची नियमावली खूप चांगली आणि 5च बॉलची 1 ओव्हर आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला. सुपर बॉल साठी तयार संदेश. फुटवर्कचा वापर. समोर ड्राईव्ह केला. रन तर मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीये. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न
आता मिळतील 2 धावा. 2+2 4 मिळाल्या धावा. या 2च्या मदतीने टोटल झाली आहे ती 22. 2+2 टोटल 4 झाल्यात. शैलेश पवार आपण कुठे असाल कृपया स्टेजशी संपर्क करा. शैलेश पवार. संदेश साळेकर पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग स्ट्राईक बॉलिंग एंड वरती बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. एक शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. इथे देखील पहा थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न उडवून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाही परंतु एक धाव शेवटच्या बॉलवरती आली. एका धावेने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती झाली ती 23. 3 विकेटच्या मोबदल्यात 23 धावा या ठिकाणी मात्र उभ्या केल्या गेल्यात जे हनुमान क्रिकेट संघ उंबळी यांच्या माध्यमातून. कांगोरीगड युवा 11 सडेकोण टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी जर उल्लेख केला तर याच DKM ट्रॉफीमध्ये मालिकावीर मात्र मिळवला होता सचिन सालेकरने. तोच आता इन ॲक्शन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. DKM ट्रॉफीचा गेल्या वर्षीचा मालिकावीर आहे सचिन सालेकर. या वर्षी मात्र काय करेल हे मात्र पाहायचंय. 23-3 या स्थितीमध्ये संघ. ओंबळी आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट एड बॉक्स कोणती टीम जर घेऊन गेली असेल तर कृपया तो फर्स्ट एड बॉक्स स्टेजवरती आणून जमा करा प्लीज. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न होता. फर्स्टला सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळाली. जर कोणत्या टीमने फर्स्ट एड बॉक्स नेला असेल तर तो फर्स्ट एड बॉक्स कृपया रिटर्न करा स्टेजवरती. पाण्याने धुवून घ्यायचं होतं भाई. कुठला बॉलर तयार आहे त्या ठिकाणी परंतु इथे ऑन साइडला एक सिंगल रन मात्र मिळवली. एक धाव आली. एका धावेने मात्र हे धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आपण जर विचार केला तर सिंगलने स्कोर कार्ड पुढे जात असताना 24 आतापर्यंत लागल्यात स्कोर कार्डवरती धावा. सन्माननीय देवप्पाजी लवटे साहेब आपल्या व्यासपीठावरती आसनस्थ असले आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आज चीफ गेस्ट त्यांची उपस्थिती या ठिकाणी मात्र लाभली आहे. विकेटची संभावना होती. कॅच तर ड्रॉप झाली आहे परंतु एक धाव मिळाली. जर कॅच मिळाली असती -3 झाल्या असत्या परंतु आता 1+1 2 धावा मिळाल्यात. दोन धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 आणि याच दरम्यान या संपूर्ण मैदानाची देखभाल दुरुस्ती आणि जबाबदारी हाताळणारे आमचे सारसोळे गावचे जुने लेजंड क्रिकेटर रवींद्र मेहर लारा यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. चार बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील तिसऱ्या षटकातील तयार आहे. बॉलर बॉलिंग मार्क वरती अथर्व. हाही बॉल उचलून खेळायचा होता. बॉल हवेमध्ये कव्हर्सला फिल्डर आहेत. कोणतीही चूक नाहीये. सफलता मिळाली. झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का लागलाय जय हनुमान क्रिकेट संघ उंबळीला. चौथा फलंदाज त्यांना गमवावा लागलाय. अपेक्षा मात्र या ठिकाणी मात्र होती मोठे फटके येतील परंतु तसं काही होताना दिसत नाहीये.
पहिल्या 3 ओव्हरचा खेळ झालाय. अथर्वने हाताळलं तिसरं षटक. टीमची टोटल 27 धावा झाल्यात आतापर्यंत. रोहन चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला टाइम वेस्ट करू नका. आपण आपल्याला निर्धारित 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे. तर चेंबूर ते सिवूड्स असं एक तिकीट आम्हाला सापडलं, रेल्वे तिकीट. त्यासोबत काही कॅश आम्हाला मिळाली आहे. ज्यांचं कोणाचं आहे त्यांनी कृपया ते घेऊन जायचे. फक्त किती पैसे पडले ते आम्हाला सांगायचे, तरच रिटर्न भेटतील. बरोबर आहे, 100 रुपये किती गेले असतील तिकिटाला. इथे देखील पहा आपण सिंगल एक धावीतून मात्र मिळते. टीमची टोटल पुढे चालली. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. उंबरी टीमला खर तर मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज. आणि पंतचा सिग्नल नो बॉलचा येतोय आणि चक बॉलसाठी हा नो बॉल आहे. त्यामुळे जावं लागेल बॉलरला. आक्षेपार्ह गोलंदाजी या ठिकाणी मात्र आढळली ती सडेकोन टीम कडून. आणि 3 धावांची पेनल्टी. नो प्लस 3 टोटल 4 धावा मिळतील त्या ओंबळी टीमला. चला टाइमपास नकोय प्लीज, विनंती आहे. वेळ घालवू नका. नवीन बॉलर चंद्रकांतची या ठिकाणी मात्र मागणी होती. इन द 4th ओव्हर यावेळेस मात्र पाहू शकता बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र थोडीशी फंबल होतात. एक रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळतील. सेकंड बॉल वरती आल्या त्या 2 धावा. टीमची टोटल फ्री हिटचा हा बॉल होता. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे चालली. धावा झाल्यात 35. आता मात्र असणारे सुपर बॉल. सुपर बॉल वरती किती धावा येतील याकडे मात्र आता लक्ष लागले. 35 तर झाल्यात, म्हणजे एक फायटिंग टोटलच्या दिशेने सध्या तरी वाटचाल करतायत जय हनुमान क्रिकेट टीम. ओंबळीचे खेळाडू पायावरती बॉल आदळला. 1 धाव तर मिळाली आहे. विकेट नाही त्यामुळे धावा तर प्लस बोनसने मिळतीलच. 1+1 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. 4था बॉल. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा सोडून दिलाय. पंच प्रसाद सर आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. हा वाईट अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. या मागील सामन्यामध्ये आई जन्नी माता चरई टीमने खरं तर विजय मिळवला. आता या संघामधून 2 संघांमधून जो जिंकेल तो गावदेवी जन्नी माता चरई टीम सोबत खेळेल. परंतु त्यापूर्वी मॅच नंबर 6 आपल्याला खेळायची, जी मॅच होईल श्रीराम प्रसन्न धामणदेवी आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील जय हनुमान महालगुरू तामसडे या टीमच्या मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया तयार राहायचे. आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जा आणि तिथे तयार राहायचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल बॉल सोडून दिला आणि डॉट बॉलने इथे झाली या इनिंगची सांगता. काय घडलंय? येस अंपायर, इट्स आउट बोल्ड. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आता आपल्या ठिकाणी करायचा. नितेशजी भोईर यांना विनंती करेन की आपण कृपया प्रेझेंटेशनचा ताबा घ्या प्लीज. तामसडे आणि धामणदेवी 38 झाल्या आणि नाही 39 झाल्या. 40 टार्गेट. 40 टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. आणि नेक्स्ट मॅच असेल धामणदेवी आणि तामसडे. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आम्हाला जॉईन होतील अर्थातच नितेश भोईर सर.
चला टीम तामसडे आणि धामण देवी कॅप्टन टॉससाठी या प्लीज. पुन्हा एकदा पोलादपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये आकर्षक चषकांची मांडणी आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर कलर कोटेड या आकर्षक ट्रॉफीज ज्याच्यावर फार छान कोरले T20 धमाका. मग अर्थातच 20-20 चेंडूंचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका इनिंगसाठी 20 चेंडू, 4 षटकं आणि एका षटकागणिक 5 चेंडू असं एक विश्लेषण असल्याला आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये हा फॉर्मॅट थ्रू आउट दी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई जणिनी कुंभळजा मातेच्या अर्थातच आणि त्याचबरोबर गुरुदत्त भगवंताच्या आशीर्वादानं श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी पोलादपूर तालुक्याला बिलॉंग करत असताना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटची कक्षा रुंदावताना आपल्याला या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम धामण देवी कॅप्टन तामसडे आणि धामण देवी टॉससाठी या प्लीज. चला पाहुण्यांना आपण विनंती करू की आपण टॉस घेऊन प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. एका बाजूला टीम कॅप्टन अजित आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅप्टन शुभेच्छा असतील. टीम धामण देवी या टीमला बिलॉंग करतात आणि सिनियर कॅम्पेनियन नम्र विनम्र असे खेळाडू डाऊन टू अर्थ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख पोलादपूर तालुक्याला आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच सहकार्य या भावनेतून प्रत्येक आयोजनाला त्यांचं एक मार्गदर्शन लाभत असतं असे लेजंड खेळाडू सचिन दादा आमच्या समवेत आहेत. ॲज अ कॅप्टन लीड करतील आणि नक्कीच आम्ही टॉस नक्कीच या दोन्ही टीम दरम्यान करणार आहोत. DKM ट्रॉफी 2025 मॅच नंबर 6 टॉस आम्ही करू. तत्पूर्वी जर का आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान चर्चा केली तर एकंदरीतच पोलादपूर तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुपर बॉल हा फॉर्मॅट आपण पाहत आहे. सुपर बॉल हा तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर जितक्या धावा येतील त्यातून तितक्याच धावा आपण ॲड करतो. आम्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितजी घाडगे यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. टॉस केला आहे सचिन दादांशी आम्ही थोडी चर्चा करू. षटकार गेला आपल्याकडे. साडेकोण टीम कृपया आपण डगआउट मध्ये बसा. डगआउट समोर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर म्हटलं की मग परिवर्तनाचा ध्यास घेऊन नेहमीच DKM दत्तात्रय क्रीडा मंडळ आणि सर्व शिल्लेदार अमित दादा आशिष दादा संपूर्ण टीम मनोजचं आपण नाव घेऊया. संपूर्ण टीमनं नेहमी काहीतरी नवीन दिलंय. एकंदरीतच तुम्हाला काय सांगता येईल. तुम्ही टॉस जिंकलात, काय डिसिजन असणार आणि त्यानंतर आयोजनाबद्दल नवीन फॉर्मॅट नवीन संकल्पनेबद्दल काय सांगणार. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत पहिलं. त्याच्यानंतर आयोजनाचं तोडच नाही आहे, कारण अमित भाऊंची जो आयोजन असतं ना नवीन काहीतरी प्रयत्न असतो करण्याचा. या तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहेच आणि त्या स्पर्धेसाठी तुटून लोक पडतात. कारण आमचं बुकिंग जेव्हा करताना 42 संघ बुकिंग झाले एका मिनिटामध्ये. हेच खाती आहे या टुर्नामेंटची. एकंदरीतच तुम्हाला शुभेच्छा असतील. कॅप्टन तुमच्याकडे बॅटिंग आल्या 4 षटकं एकंदरीतच 20 बॉल्स पर इनिंग आहे. कुठपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आणि कसं वाटतं हे आयोजन, कसे वाटते संकल्पना. सुपर बॉल त्या चेंडूवर जर का जितक्या धावा येतात त्याच्यामध्ये आपण तितक्याच धावा ॲड करतोय, ही संकल्पना कशी वाटली. नवीन फॉर्मॅट आहे, चांगलं देण्याचा प्रयत्न करू. प्रयत्नांना यश मिळू दे एवढंच म्हणणं आहे. आणि DKM बद्दल बोललात
तर DKM हे दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय आणि एक टीम मॅनेजमेंट काय असतं ना, त्याची छाप जर आज सह्याद्रीमध्ये कोणी टाकली असेल ना, तर ते DKM चषकने. खरंच टीमचं खूप खूप कौतुक. म्हणजे एकंदरीतच डीकेएम आता हे नाव नाही आहे, डीकेएम आता ब्रँड म्हटलंय. आपण पाहता डीकेएम ट्रॉफी 2025 6 ते दीप्यमान सोहळा. आम्ही अमित दादांना विनंती करू की आपण व्यासपीठावर आसन असतो. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे, ऐकूया हर्षद मडवी सरांचा मराठीचा गोड आणि समृद्ध असा आवाज. थँक्यू. थँक्यू. तामसडे टीम प्रेझेंटेशन चालू आहे आणि त्या दरम्यान तुम्ही इंटरप्ट करताय, चुकीचं आहे. प्लीज, प्रेझेंटेशन चालू आणि मध्ये मध्ये तुमचे बॉल्स, तुमचे फिल्डर धावतायत, असं करू नका मित्रांनो. एवढी चांगली स्पर्धा आणि प्रेझेंटेशनच्या वेळी जर असं इंटरप्शन येत असेल, प्रॅक्टिस जरूर करा तुम्ही, काही हरकत नाहीये, परंतु प्रेझेंटेशन झाल्यानंतर करा. इथे मात्र आतमध्ये येणारा बॉल, लाऊड अपील, आणि या अपीलला मात्र आता उचलून धरले पंचांनी. सफलता मिळाली आहे, मोठी सफलता, बिग अचिव्हमेंट फॉर द टीम ओंबळी जय हनुमान क्रिकेट संघ. फलंदाज बाद झाला, इथून मात्र संदेशला जावं लागते माघारी. सचिन ऑलरेडी बाद झाला, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु सचिन नंतर आता मात्र संदेशला देखील माघारी जावं लागतंय. सचिन कडून अपेक्षा होत्या, गेल्या वर्षी डीकेएम ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज तो राहिला होता आणि या स्पर्धेमध्ये या वर्षी आता फक्त एक षटकाराने त्याची सुरुवात झाली आणि ती क्लोज देखील झाली त्याची. एक चांगली दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा. आमचे लेजंड क्रिकेटर रवींद्र मेहर लारा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण रामलीला क्रीडांगणाची जबाबदारी, त्याची देखभाल, दुरुस्ती, सगळं कार्य त्यांच्या माध्यमातून पार केलं जातं. या मैदानावरती कोणत्या स्पर्धा होतील, कोणाच्या स्पर्धा नाही होणार, याची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असते. कोणते कार्यक्रम या मैदानावरती व्हायला हवेत. आणि इथून मात्र विकेट हॅट्रिकची संधी मात्र हुकली आहे. सिंगल एकदा वाली टीमची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4. तिसऱ्या बॉलवरती, खरं तर सुपर बॉलवरती मिळालेली विकेट -3 देऊन गेली आहे ती टीम सडेकोणसाडी. 40 धावांचं लक्ष आहे आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः घाम फोडलाय ओंबळी टीमने. प्रत्येक ओव्हर मागे, प्रत्येक 5 बॉल मागे तुम्हाला 10 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, गणेशने हाताळला ते षटक. शुभम आहे बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बॉल मागे चाललाय, एक नन्ना मुन्ना खेळाडू त्या बॉलच्या मागे धावतोय, परंतु बॉल आता थांबायला तयार नाहीये. त्याने अखेरीस सांगितलं की मला जावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडेकोण टीमसाठी नशिबाचा चौकार या ठिकाणी मात्र आलाय. वाईट +4 अशा 5 धावा इथे मात्र टीमच्या टोटलमध्ये अंकित होतील. धावा झाल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा आणि या 5 धावा ॲड होतील. टोटल 9 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजे जो ॲव्हरेज प्रत्येक ओव्हर मागे हवा होता तो ॲव्हरेज मात्र मिळाला आहे टीम सडेकोणसाठी. कांगोरीगड युवा 11 सडेकोण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. फिल्डर कुठे उभा आहे हा मात्र प्रश्नचिन्ह राहिला आणि त्यामुळेच त्याच्यावरती नाराजी लगेच व्यक्त केली जाते. चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या चालली आहे पुढे, ती 13 या आकड्यावरती. 13 रन्स विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा शुभम.
इथे देखील आपण पाहू शकाल पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर वाईड वरती एक चौकार मारला पहिल्या बॉलवर, आणखीन एक वाईड आलाय, म्हणजे पहिल्याच बॉलवरती धावा आल्या तब्बल 10. धावसंख्या झाली 14. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. इंटरप्शन त्या ठिकाणी झालंय. बरं होतं या शुभम. हाई बॉल शॉर्ट बॉल होता, मिड विकेट कडे खेळलेत, फिल्डर बॉलच्या खाली. सचिन कोणतीही चूक नाहीये, झेल टिपलाय, जावं लागेल माघारी. हा धक्का दिलाय तिसरा टीम कांगोरीगड युवा 11 टीमला. सडेकोण टीम मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी भरपूर संघर्ष करताना दिसून येते, परंतु 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि सुपर बॉलचा येथे थरार अनुभवायला नवीन बॅटर जाईल मैदानाच्या आतमध्ये हेमंत. हेमंतला मात्र संधी मिळाली आहे सुपर बॉल खेळण्याची. इथे मात्र काय घडेल हे पाहणं उचित राहील. तिसरा बॉल आहे सुपर बॉलचा. इथे मात्र पंचांनी दिला आम्हाला इशारा. हेमंत आला नवीन बॅटर, 5व्या क्रमांकाचा बॅट्समन. 3 बॅटर बाद झालेत कांगोरीगड युवा 11चे. इथे देखील पहा आतमध्ये येणारा बॉल -3 घेऊन जाईल तुम्हाला, कारण की तुम्ही काय करताय 2 वरती मात्र तुम्हाला जावं लागेल. -2 हे मात्र दुर्भाग्यपूर्ण आहे, कारण आपल्याला सातत्याने इथून ते डगआउट पासून प्रत्येक माध्यमातून तुम्हाला कळतंय की सुपर बॉल आहे, धावा तुमच्या मायनस होऊ शकतात. याचा मात्र विचार तुम्हाला करणं हे गरजेचं आहे. तरी देखील हात मोकळे होत नाहीत, हे दुर्भाग्य आहे. 2 मायनस झाल्या. टीमची टोटल आता 12. फुटवर्कचा या बॉलवरती वापर केलाय. लॉंग ऑन कडे बॉल येतोय, ड्राईव्ह केलाय, फिल्डर वेगाने बॉलच्या मागे धावतोय, बॉल अडवला गेलाय, परंतु अखेरीस बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता मिळालाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16 चालली आहे. पुन्हा एकदा 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत 4 बॉल झाले, शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. ओव्हर मधील बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. शुभम शेवटचा बॉल आतमध्ये येऊन दिला. कटर बॉलचा वापर त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आपल्याला, आणि अंतिमच्या बॉलवरती मात्र कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल खेळत आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक क्रमांक 2 संपलं. धावा झाल्या 16. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवायच्या होत्या अर्थातच. 10 आणि इथे 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता उर्वरित 12 अर्थात 10 बॉल, 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 24. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 12-12ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल. इथे देखील पहा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना फिल्डर आल्या बॉलवरती. गणेश सिंगलसाठी प्राधान्य दिलं गेलं होतं, परंतु लगेचच कळलं तर दुसरा धाव इथे मात्र घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. 2 मिळाल्यात. टोटल झाली आहे पुढे 18 वरती चालली आहे. आता उर्वरित 22 धावांची आवश्यकता येणारे. 9 बॉल 22. उर्वरित 9 बॉल 22 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. 10 मध्ये 24ची आवश्यकता होती. 9 मध्ये 22 करायच्या आहेत. सामना अगदी जवळ आहे. येस पंच. 1 शॉट. एकच धाव मिळणार आहे त्यामुळे.
थोडंसं उशिराने का होईना, कदाचित आमचं लक्ष उशिराने गेलं असावं पंचांकडे, परंतु ही गोष्ट अगदी ठळक त्या ठिकाणी मात्र होते की इथे एक शॉर्ट रन पाहायला मिळाली, त्यामुळे एकच धाव मिळते. टीमची टोटल 17 झाली आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 9 बॉल 23. इथे देखील पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, हा तो एक्स्ट्रा धाव मिळाली. पहा, जिथे कमी धाव करण्यात आली होती तिथे ही धाव मिळाली बोनसची. आता मात्र 22 पाहिजे उर्वरित 9 बॉलमध्ये. इथे देखील पहा, ड्राईव्ह केला बॉल, गॅपमध्ये खेळलेत, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत आणि फिल्डरने बॉल अडवलाय. तो तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे मात्र मिळतील. बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये सागर या ठिकाणी मात्र तयार होताना पाहायला मिळतो आपल्याला. ऑन साईडला खेळलेत, बॉल टर्न करत असताना फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, स्क्वेअर लेग मध्ये मिसफील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावा इथे मात्र पाहायला मिळते आणि 4 धावांच्या मदतीने +4 आणखीन जोडल्या जातील, म्हणजे 8 धावा मिळाल्या या बॉलवरती. धावसंख्या 8 ने पुढे चालली आहे. धावसंख्या झाली आता ती 28. आता उर्वरित 12 धावांची आवश्यकता आहे. येणारी 7 बॉल, 7 बॉल मध्ये 12 रन करायचे आहेत. मन्या तयार आहे, चला प्लीज फास्ट खेळा. फुटवर्कचा वापर, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत, फिल्डर गणेश आहे बॉल जवळ, एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती, कॉल चुकीचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट गमावली. सॅक्रिफायझेशन त्या ठिकाणी दिसून आलं, त्यामुळे बॅट्समन इथून मात्र हेमंत झालाय बाद. 1 रन पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र बाद झालाय बॅट्समन हेमंत. उर्वरित 6 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. एक मोठा फटका त्याची गरज आहे सध्या तरी. 11 धावांची आवश्यकता आहे, परंतु पुढच्या ओव्हरच्या सुपर बॉल वरती जर षटकार आला तर सामना तिथेच संपेल. परंतु त्या अगोदर एखाद मोठा फटका आला तरी देखील सामना बनू शकतोय. काय घडेल हे मात्र पाहायचंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील, लास्ट बॉल. ऑन साइडला इथे देखील पहा, बॉल जास्त वरती चढलाय, स्वतः बॉलर बॉलच्या खाली येतो आणि सांगतोय की कॅच मी करणार, परंतु हे सांगत असताना मात्र त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसून आलेला नाहीये आणि इथून मात्र सिंगल धाव देखील मिळाली आणि सिंगल सोबत टीमची टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 30 वर. उर्वरित 5 बॉल आणि 10 धावांची गरज. चला प्लीज सडेकोण टीम आपण डगआउट मध्ये बसून राहा. उर्वरित 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. श्रीराम प्रसन्न धामनदेवी आणि जय हनुमान महालगुर तामसडे टीम आपण तयार राहायचं. यानंतरच्या मॅचसाठी लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. ही मॅच जशी संपेल तसं आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा. मॅच नंबर 6 खरं तर आपल्या भेटीला येते आणि आज एकूण 11 मॅचेस या ठिकाणी मात्र खेळल्या जातील. त्यातील 6व्या क्रमांकाची मॅच आता आपल्या भेटीला येते. वरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला, त्या ठिकाणी मात्र बॉल थांबला स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 झाल्यात. 8 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल तुमच्याकडे आहेत, 4 मध्ये 8 बनवायचे आहेत. चला प्लीज डगआउट मधून कोणी ओरडू नका. सडेकोण टीम तुम्हाला विनंती आहे की आपण बसा डगआउट मध्ये, शांत क्रिकेट खेळा, कारण प्रोफेशनल क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी
ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना बिलकुल परमिशन मिळत नाही. यावेळेस देखील आपण पाहू शकता कट केला बॉल पॉइंट मध्ये, फिल्डर नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड बॉल वरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 36 वरती 36. आता 4 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 3 बॉल मध्ये आणि हा सुपर बॉल आहे. इथे 2 धावा धावून जरी काढल्या तरी इथेच मॅच क्लिअर होईल, परंतु इथे जर डॉट किंवा विकेट आली तर मायनस मध्ये जावं लागेल. त्यामुळे ठरवायचे काय करायचे. किमान एक तरी धाव काढली तरी +1 मिळेल, परंतु जर डॉट किंवा विकेट आली तर मायनस. दोन्ही टीमची धाकधूक वाढली आहे. 3 मध्ये 4 करायचे आहेत. बॅटच्या साह्याने बॉल 1 रन पूर्ण केली आहे, परंतु रनआउटचा धोका का घेतला हे मात्र पाहायचं आणि सामना फिनिश. जर रनआउट झाला असता तरी देखील मायनस मध्ये जावं लागलं असतं, परंतु 2 धावा पूर्ण आणि सामना या ठिकाणी जिंकलाय तो कांगोरीगड युवा 11 या टीमने, अर्थातच सडेकोणने. अभिनंदन.